श्री गुरुचरित्र अध्याय 30. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यरांना लागे सिद्धाच्या चरणा विनवीत असे कर जोडून भक्तिभावे करुनिया. मागे कथा निरूपिलीसी अभिनव झाले सृष्टीसी. पतिता करवी विख्यातीसी वेदचारी म्हणविले. त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा. 1904चे वचन संतोषिले सिद्धापन. प्रेमभावे आलिंगन आश्वासी तसे तैवेळी. एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा. संकेत मार्गे तुझा आता निरोपी तसे परियेसी. पुढे असता वर्तमानी तया गाणगा ग्रामभूनी. महिमा होत असे नित्यनूतनी प्रख्यात रूप होऊनिया. त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसे सरस्वती नर. महिमा त्यांची अपरंपार सांगता अगम्य परियेसा. ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्थानी. होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ. तया पुत्र होऊनी मर्ती करी दुःख अनेकरीती. दत्तात्रया आराधिती स्त्रीपुरुष दोघेजण. पुढे झाला अनेक सुत तया नाम ठेविती दत्त. असती आपण धन्वंत अतिप्रीती वाढविले. एकची पुत्र तया घरी अतिप्रीती तयावरी. झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी. वर्षे 12 होता तयासी विवाह करती प्रीतीसी. अतिसुंदर नोवरीसी विचारुनी प्रीती करे. मदनाचे रती सरसी रूपदिसे नोवरीसी. अतिप्रीती सासू श्वशुराशी महाप्रेमे प्रतिपाळिती. दंपती एकची पयसी अतिप्रिय महर्षी. वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी. दोघे सुंदर सुलक्षण एका परिसे एक प्राण. न विसंबिती क्षण क्षण अतिप्रिय परियेसा. ऐसे प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा. अनेक औषधे देता एका आरोग्य नव्हे तयासी. न रुचे अन्न तयासी सदा राहे उपवासी. त्याची भार्या प्रीतीसी आपण न घे कदा अन्न. पुरुषावरी आपला प्राण नित्य करी उपोषण. पतीस देता औषधे जाण प्राशन करी परियेसा. येणे परी 3 वर्षे झाली व्याधी क्षयासी. पतिव्रता श्री कैसी पुरुषा सव्वे कष्ट तसे. दुर्गंधी झाले देह त्यांचे जवळी न येती वैद्यसाचे. पतिव्रता सुमनतीचे न विसंबेची क्षणभरी. माता पिता दायाद गोती समस्ततीसी बारीती. पतिव्रता ज्ञानवंती न एके बोल कवनाचे. अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महावन. अपरिमित ब्राह्मण भोजन करविताती अवधारा. अनेक परिचय वैद्य येती दिव्य रस औषधे देती. शमन नव्हे कवन रीती महाव्याधीने व्यापिले. पुस्ती जाणत्या ज्योतिषासी पूजा करीती कुळदेवतासी. काही केली या पुत्रासी आरोग्य नव्हे सर्वदा. वैद्यमंती तये वेळी नव्हे बर्वे त्यासी आढळी. राखील जरी चंद्रमोडी मनुष्य यत्न नव्हे आता. ऐसे कोणी माता पिता दुःख दाटली करीती चिंता. जय जय जगन्नाथा दत्तात्रय गुरुमूर्ती. आराधोनिया तुम्हासी पुत्र लादुलो संतोषी. पापरूपा आपणासी निदान केवी राहुल वाहे. ऐसे नाना परी देखा दुःख करती जन्य जनका. वारी तसे पुत्र एका माता पिता आलिंगोनी. आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे. जैसे काही असेल होणे ब्रह्मांडिका न सुटणे. येणे परिजन्य जनका संभाषित असे पुत्रनिका. तेने परी श्रीयसी देखा सांगत असे परियेसा. म्हणे एक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सरी. मज निमित्ते कष्टलीस भारी वृथा गेले कष्ट तुझे. जरी राहसी आमचे घरी तुझ पोसतील परिकरी. तुझं वाटेल कष्ट भारी जाई आपले माहेरा. ऐसे तुझे सुंदरपण न लादे आपण देवहीन. न राहे तुझे अहेव पण माझे अंग स्पर्शता. एकोणीपतीचे वचन मूर्छा आली तक्षण. माता लावणिया चलना दुःख करी तैवेळी. म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज न अवेरा. तुम्हा सरी दातारा अनिक नाही गती आपणा. जेथे असे तुमचा देह सव्वेचे असे आपण पाहे. मनी न करा संदेह समागमी तुमची आपणा. ऐसे दोघांची या वचनी एकोनिया जनकजनी. देह टाकोनिया धरणी दुःख करीती तैवेळी. उठवूनिया श्वसुराशी संभोगी तसे सासूसी. न करा चिंता मानसी ह्या भरवसी पती आपला वाचेल. विनवी तसे तैवेळी आंबा राखेल चंद्रमोडी. पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल. सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती. गाणगापुरी वास करती तया स्वामी पाहावे. त्यांचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी. आम्हा पाठवा तरी तेसी म्हणून चरणा लागली. मानवली गोष्ट समस्तांसी माता पिता श्वशुरांशी. निरोप घेऊनी सकळिकांसी निघती झाली तैवेळी. तया रोगिया करुणी डोली घेऊनी निघाली ते बाडी. विनवी तसे तैवेळी आपले शाशुशुरांशी. स्थिर करुणी अंतकरण सुखे राहावे दोघेजण. पती असे माझा प्राण राखील माझी कुळदैवत.
येणे परिपती सहित निघती झाली पतिव्रता. क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी. मार्गक्रमिता रोगयासी अधिक झाला त्रिदोषी. उतरला ग्रामप्रदेशी अतिसंकट झाली पै. विचारिता श्रीगुरुसी गेले होते संगमासी. जावे म्हणून दर्शनासी निघता झाली तैवेळी. पतिव्रता तैवेळी आले आपले पतीजवळ. पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तक्षणी. आकांत करीत येणारी लोळत असे धरणीवरी. भोसकुनी घ्यावया घेता सुरी वारी तिथियेची ग्रामलोक. आपळी शिरभूमीसी हानी उरी पाशानीसी. केश मोकळे आक्रोशी प्रलापी तसे परियसा. हा हा देवा काय केले काम जगाईसी गांजिले. आशा करून आले राखीचे प्राण म्हणून. येशी पापीन दैवहीन आपले पतीचा घेतला प्राण. माता पितरांसी त्यजून घेऊन आले विदेशी. येणे परी दुःख करीत पाहू आले जनसमस्त. संभाषिता ती दुःख क्षमता अनेक परी करुणिया. वारी ताती नारी सुवासिनी काहो दुःख करीती कामिनी. विचार करी अंतकरणी होणार न चुके सकळिकांसी. ऐसे म्हणता नगर नारी तिसी दुःख झाले भारी. आठवी तसे परोपरी आपले जन्म कर्म सफळ. एका तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी. पतीसी आले घेऊन याची आशा करुनिया. आता कवना शरण जावे राखेल कोण मज जीवे. प्राणेश्वरा ते जुनी जीवे केवी वाचू म्हणत असे. बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी. विवाह होता परियेसी पूजा केली मंगळागौरी. अहेवपणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी. सांगती माते सुवासिनी अनेक परी व्रताधिके. कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरी रमण. कैसे केले मज निर्वाण एका माये बहिणी हो. आलिंगोनी प्रेतासी रुदन करी बहुवशी. आठवे आपले पूर्व दिवशी पूर्वस्नेह तैवेळी. माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हांजवळी. मुख पाहती अंतकाळी त्याचे विघ्न आपण केले. नाना परी ते नारी दुःख करी अपरांपरी. इतुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक. भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळा पुष्य अलंकारी. त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा ठेला. संभाषितसे तयावेळी काहो प्रलापितसे स्तुडी. जैसे लिहिले कपाळी तयापरी होतसे. पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण हेरड. वाया रडसी निष्फळ शोक आता करू नको. दिवस 8 जरी तू रळशी न प्राण प्रेतासी. जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडले जाण. मूढपणे दुःख करीसी समजता मरण तू जानसी. कवन वाचला असे दरिद्रीसी सांगा आम्हासी म्हणत असे. आपुला मनसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू. तुझा जन्म झाला येरू कवन तुझी माता पिता. पाहे पा एका वृक्षावरी येती पक्षी अपरंपारी. क्रमोनी प्रहरचारी जाती मागुती चौकडे. तैसा हा संसार जाणणारी कवन वाचला असेल स्त्री. माया मोहे कलत्रपुत्री पती मनसी आपुला. गंगेमध्ये जैसा फेन तेने परी देह जाण. स्थिर नोहे याची कारण शोक वृथा करू नको. पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे. आपले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे. गुणानुबंधे कर्म घडती कर्मासारखी दुःख प्राप्ती. माया मोहाची या रीती मायामय संबंधे. माया संबंधे माया गुण उपजे सत्व रजतम गुण. येणेची तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा. हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन. सुख दुःख आपले गुण भोगी जे आपले आर्जव. अल्पकोटी दिवसवरी देवास आयुष्य आहे जरी. त्यासी काळ न चुके सरी मनुष्याचा कवन पाड. काळ समस्तांशी कारण कर्माधीन देहगुण. स्थिरकल्पिता साधारण पंचभूत देहासी. काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण. उपजता संतोष नको मन मेलिया दुःख न करावे. जदी गर्भ होता नरू नाश जाणीजे प्रख्यात थोरू. त्यांचे जैसे गुण कर्म विवरू तैसे मरण जन्म परियेसा. कोणा मृत्यू पूर्व वयसी कवना मृत्यू वृद्धाप्येसी. जैसे आर्ज वसे जयासी तयापरी घडे जाना. पूर्वजन्मासरसी भोगणे होय सुख दुःख अंशी. कलत्र पुत्रपती हर्षी पाप पुण्याशी जाना. आयुष्य सुख दुःख जाना समस्त पापवश्य पुण्य. ललाटी लिहिले असे ब्रह्मोन आढळ जाण विद्वज्जना. शतसहस्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होती गृहिणी. वाया दुःख करीसी क्षणी मुखे मूर्खपणे करुनिया. पंचभूतात्मक शरीर त्वचा मास शिरा रुधिर. मेद मज्जा अस्थिर नर द्विष्टामूत्र श्लेमसंधी. येशा शरीर घोरात
पाहता काय असे सार्थ, मलमूत्र भरले रक्त, तया कारणे शोक का करीसी. चार पाये पुढे आपला, कोणे परी मार्ग असे बला. संसार सागर पाहिजे तरला, तैसा तैसा मार्ग पाहे बाळे. येणे परी तियेसी, बोधिता झाला तापसी. ज्ञान झाले तियेसी, सांडी शोक तयावेळी. कर जोडून तैवेळी, माता ठेवून चरण कमळी. विनवी तसे करुणा बहाडी, उद्धरी स्वामी म्हणून या. कवन मार्ग आपणासी, जैसा स्वामी निरुपदेसी. जनक जननी तू आम्हासी, तारी तारी म्हणतसे. कवने परी तरेन आपण, हा संसार भवाळण. तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागली. एकोणितीचे वचन, सांगे योगी प्रसन्न वदन. बोलत असे विस्तारून, आचरण स्त्रियांचे. इति श्री गुरुचरित्रामृत परम कथाकल्पतरो श्री नृस्य सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रेतांगना शोको नाम शतमोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 31. श्री गणेशाय नमः. सिद्धमणी नामधारका पुढे आले अपूर्व देखा. योगेश्वर तो कारणिका, सांगे स्त्रियांचे धर्मकर्म. योगेश्वर म्हणती तियेसी, स्त्रियांचे आचार मलपुससी. सांगेन तुझे विस्तारेसी, बहुसागर तारावया. पती असता कवन धर्म, अथवा मेल्या कवन कर्म. उभय पक्षी विस्तारून, सांगेन एक चित्ते. अगस्त्य ऋषी महामुनी, जो का होता काशीभुवनी. लोपामुद्रा महाज्ञानी, त्याची भार्या परियेसा. पतिव्रता शिरोमणी, दुसरी नवती आणिक कोणी. वसता तेथे वर्तमानी, आले अपूर्व परियेसा. तया अगस्त्याचा शिष्य, विंध्य नाम असे प्रख्यात. पर्वतरूपे वर्तत, होता भूमीवरी देखा. ब्रह्मऋषी नारद मुनी, हिंडत गेला तयास्थानी. संतोषी झाला पाहुणी, स्तुती केली तयावेळी. म्हणे नारद विद्यांसी, आणिक पर्वत नाही तुझ सरसी. समस्त वृक्ष तुझ पाशी, महारम्य स्थळ तुझे. परी असे एक उने, मेरू सरसी नोहे जाणे. स्थळ सूक्ष्म तू या कारणे, महत्व नाही परियेसा. ऐसे म्हणता नारद मुनी, विद्यांचड कोपुनी. वाढता झाला तक्षणी, मेरू सरिसा हो म्हणे. वाढे विद्यांचड देखा, सूर्यमंडळा सन्मुखा. क्रमांतरे वाढता एका, गेला स्वर्ग भुवनासी. विंध्या दक्षिण भागेसी, अंधकार अहर्निशी. सूर्यरश्मी न दिसे कैसी, यज्ञादी कर्मे राहिली. ऋषी समस्त मिळोनी, विंधू आले इंद्रभुवनी. विंध्य पर्वताची करणी, सांगताती विस्तारे. इंद्रकोपुनी तयवेळी, गेला तया ब्रह्मयाजवळी. सांगे वृत्तांत सकळी, तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा म्हणे इंद्रासी, आहे कारण आम्हासी. अगस्त्य असे पुरी काशी, तया दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखा, विद्यांचड आहे जोका. गुरु येतोची सन्मुखा, नमित होय शरणागता. अगस्त्य सांगे शिष्यासी, वाढो नको म्हणूनी त्यासी. नमन करिता शिखरेसी, भूमी समान करील देखा. या कारणे तुम्ही आता, जावे काशीपुरा त्वरिता. अगस्त्य ऋषीसी विनविता, पाठवावे दक्षिणेसी. अगस्त्याच्या आश्रमासी, पातले इंद्र समस्त ऋषी. देवगुरु महाहर्षी, बृहस्पती सव्यासे. देखोनी अगस्त्य मुनी, समस्तांते वंदुनी. अर्ध्यपाद्य देऊनी, पूजा केली भक्तीने. देवा आणि बृहस्पती अगस्त्यांची स्तुती करती. आणि कसवेची वाणी ती, लोपामुद्रा पतिव्रतेचे. देवगुरु बृहस्पती, सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता होती, लोपामुद्रा सरी नाही. अरुंधती, सावित्री, अनुसूया महाव्रती. शांडिल्याची पत्नी होती, पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती, शतरूपा स्वयंभुस्ती. मेनका जान अतिख्याती, हिमवंताची प्राणेश्वरी. सुनीता जान ध्रुवाची माता, संज्ञादेवी सूर्यकांता. स्वाहादेवी होती ख्याता, यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी. याहुनी अधिक आचार ख्याता, लोपामुद्रा पतिव्रता. एका देव समस्त म्हणता, बृहस्पती सांगत असे. पतिव्रतेचे आचरण, सांगे गुरु विस्तारून. पुरुष जेवता प्रसाद जाण, मुख्य भोजन प्रियसी. दिवस अखंड सेवा करणे, अतिथी येता पूजा करणे. पती निरोपावी न जाण, दान धर्म न करावा. पती निद्रिस्त झाल्यावरी, आपण मग शयन कीजे नारी. चोळी तानवडे ठेवी दुरी, पुरुष शरीरी न स्पर्शावे. स्पर्शे चोळी पुरुषासी, होय उना तो आयुषी. घेऊ नये नाम त्यासी, पती आयुष्य उने होय. जागृत न होता पती देखा, पूर्वी उठीजे सती एका. करणे सडा समार्जनादिका, करणे निर्मळ मंगलमय. पती पूजा करणे नित्य, सदा घ्यावे पादतीर्थ.
चरणावरी ठेवणी माता म्हणावे तुझी शंकर. पती असता उच्चिष्ट त्याचे भोजन करावे मनोवाचे. नसतील घरी पुरुष साचे अतिथी धेनू प्रसाद घ्यावा. गृह निरंतर निर्मळ करी निरोपा वेगळा धर्म न करी. व्रते उपवासे येणे परी निरोपा वेगळे न करी जाण. पुरुष संतोष असता जरी दुःखित नसावे त्या नारी. पुरुष दुःखित असे तरी आपण संतोषी नसावे. रजस्वला झालिया देखा बोलू नये मौनिका. नये का विवेक ध्वनी देखा मुख्य दाखवू नये. ऐसे 4 दिवस वरी आचरावे तिने नारी. सुस्नात होता अवसरी पुरुष मुख अवलोकीजे. जरी का नसेल पुरुष भुवनी त्याचे रूप द्यावे मनी. सूर्यमंडळ पाहुनी गृहात जावे पतिव्रते. पती आयुष्यवर्धनार्थ हळदी कुंकुम लावे जे ख्यात. शेंदूर काजळ कंठसूत्र फणी माथा असावी. तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथावेनी. करी कंकण तोळकानी पुरुषा समीप येणे परी. न करी इष्टती शेजारनिशी रजकिनी स्त्री कुरिनिसी. दैनस्त्री दरिद्रिनिसी इष्टत्व करिता होय हानी. पुरुष निंदा करी स्त्रियांसी बोलो नये पतिव्रतायसी. बोलता महादोषी पतिव्रता लक्षण. सासू श्वशुर नंदा वहिनी धीर भावे तजुनी. राहू मने वेगळेनी श्वानयोनी पावे सत्य. अंगण धुवावे नग्नपणे उखळा मुसळावरी न बैसणे. पाटावरम वड्यावरी जाण बैसू नये पतिव्रता. पती सवे विवाद देखा करता पावे महादुका. पती अंतकरणी असे एका आपण एक करू नये. जितुके मिळेल पतीसी संतुष्ट करावे मनासी. समर्थ पाहुणी कांक्षेसी पती निंदा करू नये. भागीरथी समान देखा पतीचे चरण तीर्थ अधिका. पती सेवा करणे सुका त्रयमूर्ती संतुष्ट होती. जाऊ नये वनभोजनासी अशेजारी या गृहासी. इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिनी. पती सन्मुख निष्ठुरुनी उत्तर देता कोपोनी. उपजे मुखी होऊनी सप्तजन्म दरिद्रपण. गुरुदेव धर्मतीर्थ समस्ती सर्व जाणावा आपुला पती. ऐसी जे निश्चय सती पतिव्रता तेची जाणा. सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्मश्रुतीचे वचन. पूर्वज 42 उद्धरण पतिव्रता धर्माने. पुरुष प्रेत झाली यावरी सहगमना जाता नारी. एकेका पावले निर्धारी अश्वमेध सहस्र पुण्य. माता विधवा असे जरी पुत्रासी शकुन मंगळ करी. पुत्राविने विधवा जे नारी नमनतीसी करू नये. एकेक रोमरोमांशी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी. पुरुषा सवे स्वानंदेसी पतिव्रता राही तेथे. पुण्य सहगमनासी व्हावी कन्या 80 वंशी. 42 कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गात. भूमिदेवता ऐसे म्हणे पतिव्रतेच्या अस्ति चरण. आपणावरी चालता क्षण पुनिता आपण म्हणत असे. सूर्यचंद्र ऐसे म्हणती आपले किरण आहे ती ज्योती. पतिव्रतेवरी पळती आपण पावन होत असो. वायू आणि वरुण देखा पतिव्रतेचे स्पर्श एका. पावन आपण झालो का पाहता समस्त पुनित होता. घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य संपत्ती. जिचे निवंशा उद्धार गती तैसी स्त्री घरी असावी. ज्याचे घरी पतिव्रता दैवा वेगळा पुरुष ख्याता. करावे सुकृत जन्मशता तरीच लादे तैसी सती. चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेचेनी लादे पुरुषानिका. पतिव्रता स्त्री अधिका पुण्यानुबळे मिळे जाना. सती नाही ज्याचे घरी त्यासी नाही अरण्य दुरी. वृथा जन्मोनी संसारी कर्मबाह्य तो जाना. ऐशी सती मिळे त्यासी समस्त पुण्य घडती त्यासी. पुत्र संतान परलोकासी साधन होय सतीचेनी. पुण्य घडेचे गंगा स्नाने लादे सतीचे दर्शने. महापापी होय पावन सत्पजन्मे पापे ना जाती. पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देवगुरु. म्हणून सरस्वती गंगाधरू विन्वित असे श्रोतेजना. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र पुण्यराशी. एकता पावसी सद्गतीसी म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे पतिव्रता धर्म निरूपणम नाम एकदशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेचे आचार रीती सांगे देवांचे बृहस्पती.
सहगमन केल्या फळश्रुती येणे बरी निरोपिली. विधवापणाचा आचारू सांगता झाला देवगुरु. पुस्ती देव ऋषेश्वरू एका श्रोते एकचित्ते. जवळी नसता आपला पती त्यात ते झाली असेल मृत्यूप्राप्ती. काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन. पती जवळी असता जरी सहगमना जावे तये नारी. असेल आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तनपाणी असेल कुमर तिने करता पाप थोर. पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये. तिने असणे विधवापणे विधीपूर्वक आचरणे. सहगमना समान असे पुण्य एकचित्ते परियेसा. एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन. 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने. शक्ती नाही वृद्धाप्येसी एकान्न जेवावे परियेसी. अथवा फल आहारेसी अथवा शाकाहार देखा. पुत्राविन असेल नारी पुत्राविन असेल नारी करणे तर्पण पुत्रावरी. तीळ दर्भ कुशाधारी गोत्र नाम उच्चारावे. विष्णू पूजा करावी नित्य आपला पुरुष हाची म्हणत. पुरुष रूप आठवी चित्त विष्णुस्थानी आरोपी जे. वैशाख माघ कार्तिक मास असे आचार विशेष. माघ स्नानासे तीर्थास विष्णू स्मरणे करावे. तीर्थयात्रे जात्या लोका त्यांती द्याव्या छत्रपादुका. येथील आपले गृहांतिका पाद प्रक्षालन करावे. दीपदान भाग 16 कळनवती धर्मसकडा. या कारणे अनंत फळ दीपदान करावे. माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी. येणे परी एक मासी आचरावे भक्तीने. गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी. रुद्राभिषेक विधीसी संतोष बावा गौरीहर. धूपदीप नैवेद्यसी पूजा करावी षोडशी. प्रीती बहुशंकरासी दीपमाळा उजाडिता. आपला पुरुष ध्यावुनी नारायण तो म्हणूनी. पूजा करावी एकोमनी भक्तिभावे परियेसा. रक्त कृष्ण चित्रवस्त्र नेसता जाण दोषबौथ. आणि कसे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे. ऐसा आचार विद्वेसी असे शास्त्र पुराणेसी. जरी आचरती भक्तीसी सहगमन केले फळ असे. विधवापणे येणे परी आचारी जे नारी. मरण होताची अवसरी पतीसी घेऊनी स्वर्गी जाय. चितुक्या पतिव्रता नारी समस्त बाकी रतीसरी. त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची. ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारून. एक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी. दुःख सकळ त्याजोनी माझे बोल ठेवी म्हणी. सांगितले तुझ मागे दोन्ही परलोकाचे साधन. धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीशी. विधवापणे आचर करीसी तेही पुण्य तितुकेची. जे आवडे तुझे मनी सांगावे माते विस्तारुनी. हस्तमस्तकी ठेवूनी पुसत असे प्रेम व्हावे. ऐसे म्हणता अवसरी केले नमन तिये नारी. विनवीत असे करुणोत्तरी भक्तिभावे करुणिया. जया जया योगेश्वरा तुझी पिता सहोदरा. माझ्या प्राण मनोहरा जनकजननी तुझी होसी. आले आपण परदेशात जवळी नाही बंधुभ्रात. भेटलासी तू परमार्थ अंत काळीचा सोयरा. सांगितले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणी. अशक्य आम्हा स्वामी अपार असे दातारा. तारुण्यपण आपणासी लावण्य असे या देहासी. निंदापवाद शरीरासी घडेल कली वर्तमानी. संतोष होतो माझे मनी पुण्य अपार सहगमनी. पती सवे संतोष होणी जाईन स्वामी निर्धारी. म्हणून मागुती नमस्कारी माता ठेवणी चरणधरी. स्वामी माते तारी तारी बहुसागरी पुढत असे. करुणाकृपेचा सागर उठवीत असे योगेश्वर. देता झाला अभय कर म्हणे पती सवे असावे. जोची ठाव पुरुषासी जाय माते संगेसी. सांगेन तुझे विशेषी एक माते एकचित्ते. आले ते तुम्ही दुरोणी श्री गुरु भेटी लागोनी. आरोग्य पतीसी व्हावे म्हणून भक्तिभावे करुणिया. ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे असेल कारण. तैसे गळते श्रुती वचन दुःख कोणी करू नये. काळा जिंकिता नाही कोणी सर्व एक गुरु वाचोनी. भाव असे त्यांचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा. आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने. अंतकाळ होता क्षणे गुरुदर्शन जाई माई. म्हणून भस्मतये वेळी लाविता झाला कपाळी. रुद्राक्षचारी तत्काळी देता झाला तिहेसी. योगेश्वर म्हणती तिहेसी रुद्राक्ष बांधी गडसरीशी. दोन्ही प्रेत गळणाशी बांधुनी दहन करावे. आणि केक सांगेन तुझ गुरुदर्शन जासी सहज. रुद्रसूक्त म्हणती द्विज श्री गुरुचरण प्रक्षळिता.
तेची तीर्थ घेऊनी आपले देही प्रोक्षणी प्रेतावरी आणूनी प्रोक्षत्न करी भक्तीने मग जावे सगमनी वाणे द्यावी सुवासिनी अनेक द्रव्य वेचुनी ब्राह्मणमुखी अर्पावे येशा परितीयेसी सांगूनी गेला तो तापसी पतिव्रता भावेसी करी आयती ते वेळी भले विप्र बोलावणी प्रेता प्रायचित्त देहुनी षोडश कर्म आचरोणी औपासन करविताती सुस्नात होऊनी आपण पितांबरे नेसून सर्वांभरणे लेऊन हळदी कुंकुम लावितसे औपासन प्रेतासी करविताती विधीसी प्रेत बांधुनी काष्टेसी घेऊन गेले गंगेत अग्नी घेऊन तळ हातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहुमानसी प्रेतापुढे जातसे सोळा वरुषे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य ल्यायली असे आभरणे लक्ष्मीसारखे दिसत असे येणे परी नदीसी गेली नारी पतिसरशी कुंड केले अग्निसी काष्टे शेनी अपरिमित अग्निकुंड सन्निधेसी ठेविले तया प्रेतासी बोलावनी सुवासिनींसी देती झाली वाणे देखा सुपे चोडी कुंकुमेसी हळदी काजळ करियेसी तोडे कंठ सुरेशी सुवासिनीसी देतसे गंधपुष्प परिमळेसी पूजा केली सुवासिनींची द्रव्य देती ती अपमारेसी समस्त ब्राह्मणा तैवेळी नमन करुणी समस्तांची निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी लोभ असो द्यावा म्हणतसे माता पिता शूलपाणी माता गौरी अंतकरणी आम्हा बोलविले सगुनी प्रेमभावे करुनिया समागमी लोक आपुले होते जे का सवे आले त्यांची सांगत असे बोले जावे परतोनी ग्रामासी पुसता श्वशुर मानमीसी त्यांते तुम्ही न सांगावेशी प्राण देतील आम्हांसरशी वंशहत्या तुम्हा घडेल त्यांची तुम्ही म्हणावे असे क्षेमा आहे ती तीर्थवासे भीमातीर स्थान असे श्रीगुरुचे सन्निधानी आले श्री गुरुदर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिली आपले संतोषी म्हणून सांगा आमुचे घरी ऐसे सासू शराशी तैसेची आमुचे माता पित्यासी इष्टजन सोयरियांशी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करीती सकळजन आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंड तक्षणी घाली ताती काष्टेशेनी तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधत असे प्रेत श्रवणी कंठसूत्री घेऊन दोन्ही पुसत असे ब्राह्मणासी विनवित असे द्विजांसी संकल्प केला मी मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैशी आपले दृष्टी पाहिन दर्शन करुणी स्वामींसी त्वरित येईन अग्निकुंडापाशी आज्ञा झाल्या वेगेसी त्वरित येईन म्हणत असे एकोणितीयेचे वचन म्हणती समस्त विद्वज्जन दहना न होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे पुसोनिया ब्राह्मणासी निघाले नारी संगमासी जेथे असे ऋषिकेशी श्री नृस्य सरस्वती सवे येती नगर नारी सह ब्राह्मण नानापरी कौतुकपाती मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे जाता मार्गी श्रोत्र करी म्हणे स्वामी नरकेश्वरी अभाग्य आपुले पूर्वापरी म्हणून आम्हा अव्हेरिले तू त्रैमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्तजना आधार म्हणून मिळवानी ती सकळजण अपराध आपण काय केले विसगावे बैठीस आले माता पित्यांते विसरले तुझ्या ध्याने स्वामी या आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा करून मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामी या मनोरथ झाला आम्हासी म्हणून येते पुसावयासी जाऊ आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे परिधान करीत आली अमरदा संगम तरित वृक्ष असे अश्वस्त देखती झाली स्वामियासी उभी ठाकोनी या दुरी साष्टांगी नमन करी श्रीगुरु म्हणते तयवसरी सुवासिनी होय ध्रुव असे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती पुनरपी स्वामी तेनेची रीती अष्टपुत्री होय म्हणत असे ऐसे वचन ऐकून हास्य करते सकळजण सांगत आती विस्तारून श्री गुरुपाशी तयवेळी विप्रमंती स्वामी यासी हिचा पती पंचत्वासी पावला परमधामासी सुवासिनी केवी होई नेले प्रेत स्मशानासी ही आली असे सहगमनासी निरोप द्यावया तुम्हापासी आली असे स्वामिया तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी समागमी पतिशयनी दहन करणे येसी एकोणी ब्राह्मणाचे वचन श्रीगुरु म्हणती हसून हिचे स्थिर अहेवपण मरण कैचे घडे तीसी म्हणती श्रीगुरु तैवेळी आता प्रेता आम्हांजवळी प्राण गेला कवनी गाडी पाहू म्हणती धावसरी म्हणती श्रीगुरु द्विजांसी आमुचे वाक्य झाले येशी
अहे व पण स्थिर येसी संदेह न जरा मनात. या बोलाचा निर्धारू राखील आता कर्पूर गौर नका प्रेत संस्कारू आना म्हणती आपणा जवळी. श्रीगुरूचा निरोप होता आनू गेले धावत. लोक कौतुक पाहत अभिनव म्हणती सकळही जण. इतुके होता अवसरी आले तेथे विप्रचारी. पूजा करती मनोहरी श्रीगुरूची भक्तीने. रुद्रसूक्त मनोनी अभिषेक करती श्री गुरुचरणी. षोडशोपचार विस्तारुणी पूजा करती भक्तीसी. तीर्थपूजा नाना परी पूजा करती उपचारी. तुके होता अवसरी घेऊन आली प्रेतासी. प्रेता अनुनिया देखा ठेविले श्रीगुरु सन्मुखा. श्रीगुरु म्हणती विप्रलोका सोडा दोर वैष्णव याचे. चरणतीर्थ तये वेळी देती तया विप्रांजवळी. प्रोक्षा म्हणती दात काढी प्रेत सर्वांगी स्नपन करा. श्रीगुरु निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करती तीर्थस्नपन. अमृतदृष्टी श्रीगुरु आपण पाती प्रेत सर्वांगी. पाहता सुद्धा दृष्टीने प्रेत झाले संजीवन. उठोनी बैसता तक्षण अंग मोडित परियेसा. लग्न म्हणून लाजत प्रेता झाले सर्वचेत. नवी वस्त्रे नेसत येऊनीकडे बैसला. बोलावणी श्रीयसी पुसतसे विस्तारिसे. कोठे आणिले आपणासी यतीश्वर कवन सांग. इतुके लोक आले असना काव न करीसी तू चेता. निद्रा आली मदोन्मता म्हणून पुसे श्रीयसी. एकोणीपतीचे वचन सांगती झाली विस्तारून. उभी राहून दोघे जण नमन करती श्रीगुरुसी. चरणावरी माथा ठेवून नमन करती दोघेजण. पाहती लोक सकळही जन महानंद प्रवर्तला. तयासी नाना परीसी स्तोत्र केले श्रीगुरुसी. श्रीगुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तैवेळी. अष्टपुत्र पूर्णायुषी होका श्रीमंत अतिहर्षी. गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा. चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य. सांडोनिया सदेह त्वरित सुखे असा म्हणती. देखा इतुके होता अवसरी मिळाल्या होत्या नगरनारी. जय जयकार अपरांपरी प्रवर्तला तैवेळी. नमन करती सकळे जन श्रोत करती गायन. करिताती निरांजन जय जयकार प्रवर्तला. तयांमध्ये विप्रयक होता धूर्त कुबुद्धिक. त्याचे गृह होते नरकी म्हणून पुसे श्रीगुरुसी. वेदशास्त्र पुराण बोलत आती सनातन. ब्रह्मलिखित सत्य जाण म्हणून वाक्य निरंतर. घडला नाही अपमृत्यूयासी दिवा मरण सुखांतरेसी. त्याचा आला प्राण कैसी ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या. न कळे याच्या अभिप्रिया निरोपावे गुरुराया. श्रीगुरु सांगती हा सोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी. श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन तुझे विस्तारेसी. पुढे जन्म होय त्यासी एकचित्त परियेसा. आम्ही तया ब्रह्म या पाशी मागून घेतले कारणेसी. पुढील जन्मात परियेसी वर्षे 30 संख्याते. भक्तजन रक्षावयासी मागितले आम्ही ब्रह्म्यापाशी. म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्र वर्गापुढे. तटस्थ झाले सकळे जण साष्टांग करीती नमन. गेले आपले स्थाना ख्याती झाली 84. पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात. अंतकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीने. अपार द्रव्य वेचून करती तेथे आराधन. सूर्य गेला अस्तमान झाले श्रीगुरु मठासी. श्रीपुरुष नमस्कार करीताती वारंवार. पूजा सामग्री उपचार आरती करती श्रीगुरुसी. सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अपूर्व एका. कथा असे अतिविशेषा सांगेन एका एकचित्ते. इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत संजीवन नाम द्वात्रिशोऽध्यायो. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा विनवीत असे कर जोडून भक्तिभावे करून या. म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्वकथानु संधानी. पतिसहित सुवासी आली गुरु समागमे. श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी. विस्तारुणी आम्हासी निरोपावे दातारा. सिद्ध म्हणे एक बाडा दुसरे दिवशी प्रांतकाळा. दंपती दोघे गुरु जवळा येऊनी बैसती वंदुनी. विनविताती कर जोडूनी आम्हा शोक घडले तिनी. एक यतीने येऊनी नाना धर्म निरोपिले. रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलला परियेसी. कानी बांधोनी प्रेतासी दहन करी म्हणितले. आणिक एक बोलिले रुद्रसूक्त असे भले. अभिषेक करती विप्रकुडे ते तीर्थ आणावे. आणोनी तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावी करी. अंतकाळ समयी दर्शन करी श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे. ऐसे सांगून आम्हासी आपण गेला परियेसी. रुद्राक्ष राहिले मजपाशी पतिश्रवणी स्वामिया.
एकोणतीचे वचन श्रीगुरु सांगते आसन रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुझी भक्ती देखून या भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी पापे न लागती परियेसी उत्तम अथवा निचाते सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करिहार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती सहस्र जरी न साधती दाही बाहुस षोडश असती शिकेसी बांधा एक ख्याती चतुर्विशंती दोही करी कंठाभरण बत्तीसाचे मस्तकी बांधा चत्वारिशांचे श्रवण दोषी द्वादशाचे धारण करावे परियेसा अष्टोत्तर एक कंठीमाळा करी सुरेख रुद्रपुत्र समान एक येणे विधी धारण केलिया ज्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे तोर जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातडती त्यासी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्ष माळा धरोणी जप करीती अनुष्ठानी अनंत फळ असे जाणी एका श्रोते एकचित्ते रुद्राक्ष ठेवणी तुझेसी अभिषेकावे रुद्र सुक्तेसी लिंगपूजा समानेसी फळ असे निर्धारी एकमुख पंचमुख एकादश असती मुख चतुर्विशादी कौतुक मुख असती परियेसा हे उत्तम मिळती जरी अथवा असती नानापरी धारण करावे प्रीती करी लादे चतुर्विध पुरुषार्थ याचे पूर्वील आख्यान विशेष असते अतिगण एकता पापे पडून जाती त्वरित परियेसा राजा काश्मीर देशी भद्रसेना नाम परियेसी त्याचा पुत्र सुधर्मायशी प्रख्यात होता अवधारा त्या राज्याचा मंत्रीसूत नामतारक असे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परमख्यात्वे असती एका उभयता एक वयसी सुकुमारती सुंदरेसी एके स्थानी विद्याभ्यासी वर्तती देखे संतोषे क्रीडास्थानी सह भोजनी असी दोघे संतोषोनी ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक परियेसा सर्वदेही अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार भस्मधारण त्रिपुंड्र तिलक असे परियेसा वर्तता ऐसे एके दिवशी तया राजमंदिरासी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊनी साष्टांग नमुनी घेऊन आला मंदिरात कर्जोडून मुनीश्वरासी विनवी राजा भक्तीसी पिसे लागले पुत्रासी काय करावे म्हणत असे रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्ष माळा कंठीहार सर्वाभरणे करीती कविला नायकती कैसे ज्ञान यांचे मती स्वामी याते निरोप देती तरीच एकती कुमारक भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारुणी निरोपावे दातारा एकोणिरायाचे वचन पराशर ऋषी जाण निरोपितसे आसोन म्हणे विचित्र असे एका तुझ्या आणि तुझ्या मंत्रीसुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन एक चित्तेसाचा म्हणे ऋषी तैवेळी पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वेश्या नारी अतिलावण्य सुंदरी जैसे तेजर चंद्रकांती सर्वाभरणे तिसी असती जैसे दिसे मनमथती नवयौवना सोमकांती अतिलावण्य सुंदरी असोनी वारवणिता म्हणे आपण पतिव्रता धर्मकरी असंख्याता अन्नवश्य ब्राह्मणासी सखी वर्ग सहित नित्य नृत्य करी मनोरथ कुक्कुट मर्कट विनोदार्थ बांधली असती नृत्यमंडपी तया मर्कट कुक्कुटांसी रुद्राक्षमाळा भूषणेसी कुक्कुटाच्या शिकेसी रुद्राक्ष एक बांधिलासे तया मर्कट कुक्कुटांसी शिकवी नृत्य विनोदेसी वर्तता एके दिवशी अभिनव झाले वरियसा शिवव्रत म्हणीचे एक वेश्या आला महाधनिक रुद्राक्ष माळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका तेज फाके चंद्रार्का विराजमान दिसत असे देखोणी लिंग रत्नखचित विस्मय करी वारवनिता आपले सखीसे असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे पुसा तया वेश्यासी देईन जरी मोलासी अथवा देईन रतीसी होईन कुलस्त्री दिवसतीन एकोणी सखियांचे वचन म्हणे वैश्य आसोन देईन लिंग मोहन रतिकांक्षा करुणिया तुमचे मुख्य वारवणिता होईल जरी माझी कांता दिवस तीन पतिव्रता होऊन असणे मनोभावे एकोणी वैश्यवचन बोले वारवणिता आपण दिनत्रय सत्य जाण होईल तुमचे कुलश्री लिंग देऊनी वैश्यसी बोले वैश्य परियेसी
माझ्या प्राणसमानेसी लिंग असे जाण तुवा. या कारण लिंगासी जतन करावे परियेसी. हानी होता लिंगासी प्राण आपला त्यजेन. संभोग समय लिंगासी ठेवू नये जवडे केसी. म्हणे वैश्य तियेसी तये वेळी परियेसा. एकोणी वैश्यवचन मंडपी ठेविले लिंगरत्न. मध्यस्तंभी बैसवून गेली अंतर्गृहासी. क्रीडा करीत दोघे जण होती एका एक क्षण. उठिला अग्नी अद्भुत जाण तया नाट्य मंडपात. अग्नी लागुनी मंडप भस्म झाला जैसा धूप. वैश्य करीत असे विप्रलाप देखोनिया तैवेळी. म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले. भिजवी ताती अति प्रबळे नगर लोक मिळवणी. भिजवोनी पाती लिंगासी झाले दग्ध परियेसी. अग्नीत मर्कट कुक्कुटांसी दहन झाले अवधारा. वेश्य देखोनी तैवेळी दुःख करी अतिप्रबळी. प्राणलिंग जळोनी गेले आता प्राण त्यजिन म्हणे. लिंग दहन झाले म्हणत अग्निप्रवेश केला त्वरित. नगर लोक विस्मय करीत वेश्या दुःख करीत असे. वेश्य झाला प्राणेश्वरू तया हानी झाली निर्धारू. पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण त्यजिन. आपले बंधू सहोदरासी नमोनी पुसे तैवेळेसी. निरोप द्यावा आपणासी पती समागमे जातसे. एकोणी तियेचे वचन दुःख करीती बंधुजन. म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतेसी. ऐसे वैश्य किती येती त्यांची कैसी होशी सती. हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे. माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य. पतिव्रता धर्म ख्यात वेदशास्त्री परियेसा. पती सवे जे नारी सहगमन जाय प्रीती करी. एकेका पावले भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे. मनोनी बिनवी समस्तांशी निघाली बाहेर संतोषी. आणि अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा. स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार. प्रदक्षिणे उल्हास थोर करीती झाली तैवेळी. नमुनी समस्त दिजांशी उभी ठेली अग्निपाशी. घालिता वेगेसी अभिनव झाले तैवेळी. सदाशिव पंचवक्र दशभुजा नागसूत्र. हाती असे पानपात्र त्रिशूळ डमरू करी असे. भस्मांकित जटाधारी बैसला असे नंदीवरी. धरिता झाला वचेवरी वेश्येसी तैवेळी. ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझ्या परीक्षेसी. धर्मधैर्य पहावयासी येणे घडले परियेसा. तुझे मन पहावयासी झालो अग्निप्रवेशी. तुझी पतिव्रता होसी सत्य केले व्रत आपुले. तुष्टोल तुझे भक्तीसी देईन वर जे मागसी. आयु आरोग्य श्रियेसी जे इच्छिसी माग आता. म्हणे वेश्या तैवेळी नलगे वर चंद्रमोडी. स्वर्गभूमी पाताळी न घे भोग ऐश्वर्य. तुझे चरण कमळी भृंग होऊनी असे महाभाग्य. माझे इष्टबंधुवर्ग सकळ तुझे सन्निधेसी. एकोणी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण. समाज स्वाभिमानी बैसोन घेऊन गेला स्वर्गासी. तिचे नाट्य मंडपात जोका झाला मर्कटघात. तया कुक्कुटा संवेत दग्ध झाले परियेसा. म्हणे पराशर ऋषी सांगेन राया परियेसी. मर्कटत्व त्यजुनिया हर्षी तुझे उदरी जन्मला. तुझे मंत्रियाचे कुशी कुक्कुट जन्मला परियेसी. रुद्राक्ष धारण फळे येसी राजकुमार होऊन आले. पूर्वसंस्काराकरिता रुद्राक्ष धारण असे करीत. दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे. आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करिताती. त्यांच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर. श्रीगुरु म्हणते दंपतीसी येणे परी रायासी. सांगता झाला महार्षी पराशर विस्तारे. एकोणी ऋषीचे वचन राजा विनवी कर जोडून. प्रश्न केला अतिगहन सांगेन का एकचित्ते. इति श्री गुरुचरित सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणम नाम त्रयत्रिशतमोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमंती दंपतीसी एका तो पराशर ऋषी तया काश्मीर आयासी रुद्राक्ष महिमा निरोपी. राजा म्हणे ऋषीश्वरासी स्वामी निरोपीला आम्हासी. पुण्यगणे आत्मदासी रुद्राक्ष धारण करून या. ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष करिता ते धारण. पुढे त्यांचे लक्षण कवने परिवर्ततील. ऋषी म्हणे रायासी पुत्राचे होणार पुससी. एकता दुःख पावसी कवने परी सांगावे. राजा विनवी तैवेळी स्वामी निरोपावे सकळी. उपाय करून तात्काळी दुःखा वेगळा तुझे करेसी. ऐसे म्हणता ऋषेश्वर सांगता झाला विस्तार. एक राया तुझ्या कुमरा वर्षे 12 आयुष्य असे. तया 12 वर्षात राहिले असती दिवस 7. 8व्या दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परियेसा. एकोणी ऋषींचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण. करिता झाला वृदन अनेक परी दुःखित. नाना परी गही वरत
मुनिवराचे चरण धरित विनवीत असे स्त्रिय सहित काय करावे म्हणून कृपानिधे पराशर सांगता झाला विस्तार. शरण रिगे जगद्गुरु उमाकांत शिवाशी जिंकावया काढासी उपाय असे परियेसी सांगेन तुम्हा विस्तारेसी एकचित्ते उदारा सर्ग मृत्यू पाळताळासी देव एक व्योमकेशी निकलंक परियेसी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंत रजोरूपे ब्रह्मासृजित सृष्टी करणे समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदासी दिदले तया विरंचिसे आत्मतत्व संग्रहासी ठेविले होते उपनिषद भक्त बसले सर्वेश्वर तेने दिदले वेदसार रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्रह्मयासी रुद्राध्यायाचा महिमा सांगता असे अगम्या याते नाशी नाही प्राण अव्यय असे परियसा परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मया आणि चतुर्मुख विश्वसृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगेनिका वदनी दक्षिण एका चतुर्वेद निरूपिला तया यजुर्वेदात उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देवऋषींसी मरीची अत्री परियेसी आणि समस्त देवांसी सांगे ब्रह्मा तैवेळी त्याची ऋषी पुढे देखा शिकवी ते आपल्या शिष्यांदिका त्यांचे शिष्य पुढे एका आपल्या शिष्यासी शिकविले याहुनी नाही आणिक मंत्र त्वरित तप साधत चतुर्वेद पुरुषार्थ लादे त्वरित परियेसा नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्र जापे होय तोची पावे परंपद तेने कर्म परिहरती संसार होय निष्कृती जे जे श्री गुरुसी बसती त्याची धरती भवसागर यमाची आज्ञा घेऊन आली पातकी मेदिनी रुद्र जाप्याते देखोनी पडून गेली परियेसा जाऊन या यमाप्रती महापातकी मिळविती गेलो होतो आम्ही क्षिती बैचकित होऊन आलो क्षिती वैरावयासी शक्ती नाही आमासी पाहता रुद्र जाप्यासी पोडतो आम्ही स्वामिया ग्रामोग्रामी नदी तीरी वसी द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्र जाप्य करिताती एखादे समय भक्तीसी म्हणतो रुद्राध्यायासी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराया इतुके बोलती पातके इकोणी यम माता तुके कोपोनी निघाला तवके ब्रह्मलोकात ऐवेळी जाऊन या ब्रह्मयापाशी विनवी यम परियेसी जय जय कमळवासी जगतसृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करीत पापी नराते आणित नरकार्णव पुरासी तुम्ही होऊनी मनुष्यासी स्वामित्व दिले भरवसी रुद्राध्याय निघानेसी केवी कारणे दिदले ती येणे परी यमदेखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देत असे का ब्रह्मदेव यमासी भक्तीने दुर्मदेसी रुद्र जाप्य करीती तयासी अज्ञान लोक तामसी उभे निजूनी पडती नर त्यांते अधिक पापे घडती त्यासी तुम्ही दंडात्वरिती जे का भक्ती बावीत पडती ते त्वा सर्वदा वर्जावे बाधो नका तुम्ही एका सांगावे असे पातका रुद्र जाप्य पुण्य अधिका जे जन म्हणती भक्तीसी पूर्वजन्मी पाप करती अल्पायुषी होणी उपजती तया पापा होई निष्कृती रुद्रजापे करुण्या तेजो वर्चस्व बलधुती आयुरारोग्य ज्ञानसंपत्ती रुद्रजपता वर्धती एकयमा एकचित्ते रुद्रजाप्य मंत्रीसी स्नान करता ईश्वरासी तेची उदक भक्तीसी जेनर करती स्नानपान त्याते मृत्यूभय नाही आणि कैक नवलपाई रुद्रजापे पुण्यदेही चिरंजीवी फळ असे रुद्र जपोनी उदकासी स्नान केल्या नरासी मृत्यूभीत असे तयासी तेही तरीतील भवार्णवी शतरुद्र अभिषेकासी पूजा करीती महेशासी तेजन होती शतायुषी पापनिर्मुक्त परियेसा ऐसे जाणुनी मानसी सांगावे आपले दूतांसी रुद्र जाप्य द्विजासी बाधो नको म्हणे ब्रह्मा एकोणी ब्रह्मवचना यमा आला आपले स्थाना म्हणून पराशरे जाना राया पुढे निरूपिले आता तुझे कुमारासी उपाय सांगेन परियेसी 10 सहस्र रुद्रेसी तपन करी शिवासी 10 सहस्र वर्षावरी तुझे पुत्र वासती स्त्री राज्य करतील धुरंधरी जैसा इंद्र अमरनाथ बोलवावे द्विजांसी विद्वजन संतांशी ज्ञानी अनुष्ठाता पाचारावे परियेसा ऐसा विप्रा करवी देखा करावा शिवासी अभिषेका आयुष्य वादेल कुमारका संध्यश्रेय होईल येणे परिरायासी सांगे पराशर ऋषी राये महाआनंदेसे आयुष्यवर्धना आरंभ केला तैवेळी शतसंख्यांक कलशासी विधिपूर्वक विधिशवासी पुण्यवृक्ष तळेसी अभिषेक करवीतसे त्याची जडे पुत्रासी स्नान करवी प्रतिदिवशी येणे परी 7 दिवशी आराधिला ईश्वर
अवधी झाली दिवस सात, मूर्छना आली अकस्मात, क्षण एक पडला चेत, पराशरे रक्षिले, तया समय अवचित, वाक्य झाले अदृश्ये, सवेची दिसे अद्भुत, दंड हस्त महापुरुष, महादष्ट्र भयचकित, आले होते यमदूत, सकळ द्विज रुद्र पळत, मंत्राक्षता देताती, मंत्राक्षता अवसरी, घाली तया कुमारावरी, दूत पाहती उभे दुरी, जवळी येऊ न शकती, येणे परी द्विजवरे, रक्षिले तया राजकुमारा, आशीर्वचन देत थोर, वेदश्रुती करुण्या, हेतुकियावरी राजकुमार, सावध झाला मनस्थिर, राजे याते आनंद थोर, समारंभ करीतसे, तया समय ब्रह्मसुत, नारद मुनी आला त्वरित, राजा जाऊनी सन्मुखात, अभिवंदिले तैवेळी, राजा म्हणे ऋषीसी, तू त्रैलोकी हिंडसी, काय वार्ता विशेषी, अपूर्व काही निरोपीचे, नारद म्हणे रायासी, गेलो होतो कैलासासी, येता देखिले मार्गासी, अपूर्व झाले परियसा, महामृत्यू दूतांसहित, न्यायला आला तुझा सुत, सवेची येऊनी शिवदूत, तया मृत्यूचे पराभविले, यमदूत पडून जाती, तया यमापुढे सांगती, आंबुते मारितले शिवदूती, कैसे जावे क्षितीसी, यमकोपे निघाला, वीरभद्रापासी गेला, म्हणे दूता का मार दिला, निरपराधे स्वामिया, तिये वेळी वीरभद्र, म्हणे झाला विधिरुद्र, वर्षे 10 सहस्त्र आयुष्य असे राजकुमारा, न विचारिता चित्रगुप्ता, वाया पाठविले त्वा दूता, ओखटे केले शिवदूते, जीवे सोडिले तुझे दूत, बोलावणी चित्रगुप्ता, विचारावे आयुष्यवतरिता, म्हणून पाठविले दूता, चित्रगुप्ता पाचारिले, पुसता चित्रगुप्तासी, काढून पाहती पत्रासी, 12 वर्ष आयुष्यासी, राजकुमारा लिहिल्याचे, तेथे चिलिले होते अनिका, 10 सहस्र वर्षे लेखा, पाहुनी यमधरी शंका, म्हणे स्वामी अपराध, रुद्र जापे पुण्य करिता, आयुष्य झाले तुझ्या सुता, मृत्यू ते जिंकिले सत्य, पराश गुरु करिता, ऐसा रुद्राध्याय महिमा, पूजा करावी गुरु ब्रह्मा, भिने न लगे काळ यमा, श्री गुरुमंती दंपतीसी. इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम चतुर्त्रिशोध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 35. श्री गुरुचरित्र अध्याय 35. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विनविदासी परियसी. रुद्राध्याय विस्तारेसी दंपती ते सांगितला. सिद्ध म्हणे कथा आता अपूर्व असे पुढे कथा. तेची जाणा पतिव्रता श्री गुरु ते विनवित. कर जोडून श्री गुरुसी विनवित असे भक्तीसी. आम्ही गती पुढे कैसी कवने परीस असावे, या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी. जैन्य राहे जीवासी चरण स्मरण सनातन. श्री गुरु म्हणते ती येसी स्त्रिया ते काय मंत्र. पती भक्ती करावी हशी मंत्र स्त्रिया ते देऊ नये. देता उपदेश स्त्रियांसी विघ्न असे मंत्रासी. पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे परियेसा. श्री गुरु सांगती ती येसे पूर्वकथा घडली असे. युद्ध देव दैत्यांसी सदा होत असे अवधारी. दैत्य सैन्य पडे रणी शुक्र जपे संजीवनी. समस्त सैन्य उठवुनी पुनरपी पाठवी युद्धासी. ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासासी. सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणी. कोपोनी ऐश्वर नंदीस सांगे उत्तर. जाऊन या वेग वक्र शुक्राचार्या धरुणी गाणी. स्वामी वचनी ऐकुनी नंदी गेला ठाकोनी. शुक्र होता तपस्यानी मुखे धरेला नंदीने. घेऊन गेला शिवापाशी आकांत दैत्य दलाशी. ईश्वरे ग्रासिले तयासी अगस्त्य सिंधू परी रेखा. ऐसा किती दिवसवरी होता शुक्र शिवाची बुद्री. निघून गेला मूत्रद्वारी विसरे पडे शंकरासी. पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाला उद्भव. नाम पावला भार्गव पुनरपि अमृत मंत्र जपे. इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी. कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यांसी. गुरु म्हणे इंद्रासी यासी उपाव करावा ऐसी. षटकर्ण करिता मंत्रासी सामर्थ्य न राहिली शुक्राचे. आपला पुत्र कच असे त्याते पाठवून विद्याभ्यासे. मंत्र शिकेल असे ऐसा निर्धार केला रेखा. कचा ते बृहस्पती सांगत असे बुद्धिप्रीती. तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप घेऊ धरून या. निरोप घेऊन पितयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा. शुक्राप्रती धाडिले कसा विद्यार्थी रूप धरुणी. नमन करुणी साष्टांगी उभा राहिला करुणांगी. शुक्र पुसत असे वेगी कवन घोटुने आलासी. बोले आपण द्विज कुमार केले तुझी कीर्ती थोर. विद्याभ्यासी न मनोहर म्हणून आलो सेवेसी. ऐसे करुणा वचन देखा विनवित असे नसलिका. जवडी उभी शुक्र कन्यका करुणे पितयासी विनवत असे. शुक्रासी म्हणे देवयानी ब्राह्मण भला दिसे नैनी. याते तुम्ही शिष्य करुणे विद्याभ्यास सांगावा.
कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन, देवयानी करी चिंतन ऐसापती व्हावा मज, ऐसा विद्याभ्यास करिता दैत्यकुळ दुःखिता, देवगण झाले आता कपटवेश म्हणती त्यासी, काळक्रमिता एके दिवशी कसा ते पाठविले समीरासी, दैत्य जास्ती सायासी समिधे निमित्त रानात, राणी जाऊनी कचासी दैत्य मारले द्वेषी, समिधा घेऊन या घरासी दैत्य आपण येथे झाले, शुक्राचार्याची कन्या नाम तिचे देवयानी म्हणून या, पितयासी बिनविन मुनिया कळसन दिसे कोठे आना, कसा आलिया वाचून भोजन न करी आपण, ऐसे करीतसे निर्वाण शुक्राचार्य चिंतितसे, ज्ञाने पाहे मानसी मृत्यू झाला असे त्यासी, मंत्र जपुनी संजीविनसी त्वरित घरासी आणिला, आणि कोणता बहुत दिवस दैत्य करीती अतिद्वेष, गेला होता वनास पुनरपिवदी ती तयासी, मागुती वाचील म्हणून चूर्ण करीती छेदोनी, दाही दिशा टाकोनी आली घरा पुनरपी, गेला दिवस मस्त मानी पुसतसे देवयानी, कच न दिसे म्हणून पितयासी विनवतसे, कन्येवरी ममत्व बहुत म्हणून शुक्र ज्ञाती पाहत, छिन्न विछिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी, ऐसे मंत्राचे सामर्थ्य कसा आला घरात त्वरित, देवयानी संतोष करीत पिता आलिंगी कन्येसी, दैत्य शिष्य विचार करती काही केली न मरेवंती, गुरु कन्येसी असे प्रीती म्हणून गुरु वाचवितो, ऐसी निगुती करुणी आली एकादशी दिनी, कचा ते बाहेर नेऊनी मारी ते झाले दैत्य शिष्य, पान करती गुरुसी त्यात मिळविती मध्य, स्निग्ध मिळवणी बहुवसी शुक्र गुरुसी देतसे झाले, मागुती पुसे देवयानी पितया ते विनवणी, कचासी आणि म्हणून रुदन करी आक्रोश, शुक्र म्हणत असे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी, खेद न करीतसे मनी कन्या लोभे करुण्या, विचार करता सर्वांठाई दिसू लागला आपले देई, संदेह पडला शुक्रासी पाडी कैसे करावे म्हणून, कन्येसी म्हणे शुक्र देखा कसे नाही आता एका, माझी उदरी असे निका केवी काढू तयासी, कन्या म्हणे पितयासी समजता तू वाचवेसे, आपला प्राण जाईल म्हणसी अति आश्चर्य म्हणत असे, शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी, मज वाचुनी नेने कोणी माते कोण उठविल, नग एके कन्या देवयानी पित्याचे चरण धरुणी, विनवितसे करजोडून मंत्र आपणासी शिकवावा, कचासी तू मंत्र करी मृत्यू येईल तुझे जरी, मंत्र करुणी तुम्हा जागृत करी म्हणून चरणी लागली, शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी, दोष असे परियेसी वेदशास्त्री असंख्यात, पित्यासी म्हणे देवयानी सुखी असा मंत्र जपोनी, त्याची ना आपला प्राण म्हणून आली मूर्छना तैवेळी, शुक्राची कन्येवरी प्रीती उठवण्या तिसी आलिंगिती, मंत्र तिसी सांगती संजीविनी अवतारा, कसा आपल्या पोटी होता तोही होय एकता, मंत्र झाला षटकर्णता मग जपिला कचा निमित्ते, शुक्राची पोटातून कच निघाला फुटून, मंत्र जपोणी देवयानी पितयाती उठविले, 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता, संतोष करी मणी बहुता कार्य साधले म्हणून, शुक्राचार्यासी मुनी कच विनवी करजोडूनी, दैत्यद्वेषी मारती म्हणून निरोप द्यावा आपणासी, शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिला संतोषोनी, पालवधरी देवयानी आपले पती होई म्हणे, कच म्हणे एक बाडे गुरु कन्या भगिनी बोले, तू आमते वाचविले माता होसी निर्धारी, देवयानी कुपोनिया शाप दिला तक्षणी तया, वृथा होई तुझी विद्या समस्त विसरती तात्काळी, कस म्हणे ती येसी वाया शापिल्या अम्मासी, पुरुष होईल तुझ येसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त, तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीविनी, तुझ शिकविला गुणी पुढे मंत्रण चाले जाण, स्त्रिया लागी पती सेवा याची कारणे मंत्रण द्यावा, व्रतोपवास करावा गुरु पुरुष निरूपावे, सावित्री विनवी श्री गुरुसी व्रते आचरली बहुवशी, तुझे वाक्य आम्हासी एखादे व्रत निरूपावे, श्री गुरु म्हणते ती येसी सांगेन व्रत तुझे येसी, सिर अहेव पनासी राज्य पावे तुझा पती, विशेष असे व्रत एक सोमवार महासुख, ईश्वरार्चन करावे एक सकळाभिष्ट पाविजे, स्कंदपुराणीची कथा सर्वसाध्य एकता, पूर्वकाळी आर्यावर्तका राजा एक अवतारा, चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा परियेसी, धर्ममार्ग आचर्यार्ची धर्मियाते शिक्षा करी, सहपत्न्या धर्म करीती पुत्रकामे शिवा पूजिती, ऐसे किती काळक्रमिती कन्या झाली तयासी, अतिसुंदर सुलक्षणी जैसी पार्वती स्वरूपिणी, तेज पाके सूर्यकिरणी अति लावण्य स्वरूपी,
असता राजा सभेसी द्विज एक परियेसी बहिण करिता वाक्यासी बोलता त्याला अवधारा. एक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन 14व्या वर्षी विधवापण होय तुझ्या कन्येसी. ऐसे सांगून ब्राह्मण निघोनी गेला तक्षण राजा याचे कोते अंतकरण म्हणे ईश्वराधीन सर्व. कन्याखेडी राजांगणा सवे असती सखीजन बोलता ऐकिले वचना 14 वर्षी विधवत्व. याज्ञवल्क्याची पत्नी नाम तिचे असे मैत्रायणी घरात आली पवित्रिणी कन्या लागे फिरणासी. सौभाग्यशीर हे व पण उपाय सांगे त्या करून चंचळ असंत करण म्हणून चरण लागली. विप्रश्री सांगितलेसी सोमवार व्रत करियेसी पूजा करावी शिवासी उपवासोनी अवधारी. गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती परता 19 मंगतीनी त्वरिता अंगीकारिले व्रत देखा. सोमवाराची या व्रता आचरे सीमंतिनी त्वरिता. पिता देखोनी चिंतित विवाह योग्य म्हणून विचारावया मंत्रियासी पाठविता झाला राष्ट्रासी. दमयंती नळवंशी इंद्रसेन कुमारका चंद्रागद वर जैसा जैसा चंद्र तेजप्रभा. बोलावनी ते दवा कन्या दिले संतोषे पाठवणी केली सकळी का जावई ठेविला कवतुका. कन्या स्नेह अनेका म्हणून राहावी राजपुत्रा. राजपुत्र स्वशुरालयी स्त्रिया प्रेमे अतिस्नेही. काळक्रमिता समयी जलक्रीडे निघाला सवे निघाले लोक बहुत राजपुत्र नदीत विनोदे असे पोहत अतिहर्ष जलक्रीडा. पोहत राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगो कांत झाला सकळी का काळा काळा म्हणताती. सर्व सवे सैन्य लोक सकड होते नावेकरी प्रबळ. उतकी पाहती तय वेळ न दिसे कुमार बुडाला. उभय तटाकी सैन्य धावत गेली राजधानी. अवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला. एकोणी राजा पडे दळणी मूर्छा येऊनी तक्षणी. कन्या एकताची श्रवणी त्यजू पाहे प्राण आपुला. ऐसे दुःख प्रलापित सीमंतिनी जातोय गंगा प्रवेश करीन म्हणत निघाले वेगे गंगेसी. पिता देखोनी नैनी धरावया गेला धावूनी. कन्ये ते आलिंगोनी दुःख करी अत्यंत. राजकुमाराचे सेवक करू लागले बहुदुःख. सांगू गेले पुत्र शोक इंद्रसेन दायासी. एकोणसेन दुःख करी अतिगण बारे सहित निघोन आला तया मृत्यूस्थळा. सीमंतिनी म्हणे पितयासी प्राण तजिन पती. सरशी काय उपयोग वैधव्यत्वे पुसती सकळ द्विजांसी. करावे सहगमन कैसी विप्रसांगती रायासी. प्रेता वेगळे करू नये आता ऐसी ऐसे करणे प्रेत सापडे तव राखणे. एकोनिया द्विज वचन राजा कन्येसी विनवित. राजा म्हणे कन्येसी पुत्र नाही आमुच्या वंशी. कन्या तू एकांबासी पुत्र म्हणून पती पाडू. इतके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर. गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी. नागलोकी चिया नारी आल्या होत्या नदी तीरी. राजकुमार आला पुरी नदी तटाकी वाहत. देखोनिया नागकन्या काढिती संतोष करुणिया. अमृत शिंपिता आणुनिया जागृत झाला राजकुमार. राजकन्या मिळवणी त्यासी घेऊन जाती तक्षकापाशी. विचित्र नगर परियेसी आश्चर्य पाय राजकुमार. तक्षक पुसे कुमार कासी नाम कवन कवनवंशी. काय कारण आलासी कवन देशी वासु तुझा. सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका. निषद राज्याधिपती एका नडनामा पुण्यवंत लोकी. त्यांचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा तयापासून. चंद्रागद नामा आपणा गेलो होतो श्वशुरगृहा. जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी. विधिवशे आम्हासी बुडालो नदीत अवधारा. वाहता आलो नदीत नागकन्या मजलेकत. घेऊन आला तुम्हापर्यंत दैव आमुचे सापड. करुणावचन ऐकून तक्षक बोले संतोषून. नको भिव म्हणून धैर्य देत तैवेळी. शेष म्हणे कुमारा बाळा तू दिसतोसी मन निर्मळा. तुमचे घरी सर्व काळा कवन देव पूजित असा. ऐसे ऐकोनी राजकुमार हर्षे झाला निर्धर. सांगत असे विस्तार आपला देव शंकर देखा. पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण असे वायुकाराशी. तैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा. ऐसे ऐकोनी वचन तक्षक संतोषाला अतिगण. राजकुमार आलिंगन तुष्टलो म्हणत असे. तक्षक म्हणे तैवेळी तुझ देईन राज्य सकळी. तुवा राहावे पाताळी अनंत भोग भोगी जाता. राजकुमार विनवी तक्षकासी एक पुत्र आपण पितयासी. भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीत असे. आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत. पत्नी म्हणे पतिमृत समस्त जीव त्याजतील. देखिले तुमचे चरण आपण संतुष्ट झाले अंतकरण. राखीला तुम्ही माझा प्राण दर्शन करवावे माता पिता. तक्षक झाला संतोषी नाना रत्नावरणे त्यासी. अमृत वाजवी
बहुवसी आणि कदेती प्रियसी इतके देवणी कुमारासी तक्षक म्हणे परियसी जे जे काळी आम्हा स्मर्शी तुझे कार्य सिद्धी पाव व अनेक संतोषोनी मागुती वश्रे वाहते अतिप्रीती तुरंग दिला मनोगती सवे देत कुमारा आपला तक्षकातेन मुनित्वरित चंद्रानुगद वावरी चढत मनोवेगे मार्गक्रमित नागकुमार सवे असे जयस्थानी बुळाला होता पावला तेथे क्षण लागता निघाला बाहेर वारू सहिता नदी तटी उभा असे सोमवार असे ते दिवशी सीमंतीने आली स्नानासी होत्या सखिया सर्वेसी त्याही मिळवणी नदी तिरी मनी विचारी मागुता रूपतीच्या आठवीत तुरुंगावरुणी उतरत नदी तिरी बैसली बोलोनी सिमंतिनी पुसत असे अतिप्रियसी तुझा जन्म कवनवंशी पुरुष तुझा कवन सांग हा कोमायलीस बाळपणी दिससी शोक लक्षणी सांगावे आम्हा विस्तारुनी अतिस्नेह पुसत असे एकोणीसी मंतिनी देखा आपण न बोले लाजे का संखियांते म्हणे विवेका सांगा आमचा वृत्तांत सखिया सांगती तयासी हिचे नाम सीमंतिनी परियसी चंद्रागदाची महिषी चित्रवर्म्याची कन्या हिसापती अतिसुंदर चंद्रागद नामथोर जड क्रीडा करिता पार बुडाला येथे अवधारा करी सोमवार व्रत उपासासेसी आचरत म्हणून आज स्नानानिमित्त आली असे नदीसी हिच्या श्वशुराची स्थिती एका पुत्रशोक करीती दुखा राज्यहित हिरतले दाया दिका कारागृही घातले असे इतके सखिया सांगती मग बोले आपण सीमंती तुम्ही कवन पुस्ती आम्हा प्रती कंदर्परूप तुम्हासे सीमंतिनी करिता शोक जवडी आला राजकुमारक हाती करुणी बाळिका संभोकितो प्रेमभावे एकांती सांगेती येसी म्हणे तुझ्या व्रतारासी देखील आम्ही दृष्टीसे सुखे आता असावे तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येईल तुझा कांत चिंता न करी हो तू आता तृतीय दिवशी दर्शन घडे ऐसे एकांती सांगून प्रकट करू नको म्हणून दुःख आटवले ऐकून सीमंतिनी बाळिकेसी ऐसे होता राजकुमारू आरूढ झाला आपण वारू निरोप मागे प्रीती करू सीमंतिनी नारीसी निघाला आश्व मनवेगी पावला नगरा अतिशीघ्री सवे पुत्र वासुकी पाठवितया नगरात तुवा जाऊनी वैरियांसी सांगती इष्ट वादियांसी न ऐकता तुझे बोलासी सौहार्दीय नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी घात राज्य घेत इंद्रसेनाचे आता सांगेन तुम्हासी चाड असेल प्राणाशी शरण जावी शीघ्रेसी सिंहासनी बैसवा इंद्रसेना तक्षका सारिका मैत्र झाला तुमच्या करील अस्ति माळा शीघ्र चला चरण कमळा चंद्रागद दर्शनासी ऐसे वचन ऐकोणी दाईद विचारिती मणी आपण केली बुद्धिहीन आता शरण रिघावे ऐसे विचारुनी मानसी बाहेर काढिती इंद्र सेनाशी नाना वश्रे आभरणेशी वेती सिंहासनी राया इंद्रसेनासी तक्षकपुत्र सांगे हर्षी तुमचा कुमारा आला परियेसी वासुकी बेटी गेला होता एकता राजा संतोषी आठविले दुःख अधिकेची मूर्छा येऊनी धरणीसी पत्नीसहित पडियेला उठवी नागकुमार त्यासी दुःख विसरा करा हर्षासी येतो पुत्र बेटीसी म्हणून सांगे उल्हासे मंत्री पुरोहित देखा समस्त निघाले नगर लोक पाहू म्हणते कौतुक मेला कुमार आला म्हणून ऐसे जाऊनी पुत्रासी बेटी झाली परियेसी चंद्रागद पितयासी नमस्कारिले साष्टांगे माते तेसे आलिंगोन दुःख करी अतिगवन विन्वित असे संभोख्योन आपणानिमित्त कष्टलेती इतुकिया अवसरी प्रवेश झाला नगरपुरी समारंभ केला थोरी पावले निज मंदिरात तक्षकाचे पुत्रासी वश्रे भूषणे अतिहर्षी देता झाला परियेसी इंद्रसेन अतिप्रीती चंद्रागद सांगे पितयासी दक्षकोपकार विस्तारेसी प्राण वाचविला अम्मासी द्रव्य दिले अपरिमित निरोप दिला नागपुत्रासी इंद्रसेन करियती हर्षी भृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्म नगराते राजा म्हणे तै वेळी सुना माझी दैवागडी तिचे निधर्मे वाचला गवडी पुत्र माझा अवदारा हेर निघाले झड करी पातले चित्र वर्मापुरी असा सांगते कुसरी चंद्रागद शुभवार्ता इंद्रसेन राजा देखा पुनरपी आला वऱ्हाडिका चंद्रागद पुत्रनिका सर्व सकल कलत्रेसी महोत्साह करीती थोर वऱ्हाड गेले धुरंधर चंद्रागद प्रीतिकर सीमंतिनीसी भेटला ऐशा उत्साह विवाह केला आपुले पुरीसी निघाला सीमंतिनीचे दैव भले पती समागमे जातसे सीमंतिनीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारास
पूजा केली गौरी हरास म्हणून पावली इष्टात. ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगते श्री गुरुनाथ. एक सुवासिनी म्हणत अतिप्रीती करुणिया. दंपती विनवी श्री गुरुसी तुझी चरण सेवा आम्हासी. तेची व्रत निर्धारेसी आम्हा व्रत कायसे. श्री गुरु म्हणती तयासी आमचे निरोप करायसी. आम्ही व्रत आचरा सोमवारासी तेची सेवा आम्हा पावे. एषा परी बंदोनी श्री गुरुचा निरोप घेऊनी. गेली ग्रामा परतोनी ख्याती झाली चारी राष्ट्री. ही श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे सीमंतिनी आख्यानम नाम पंचोत्रिशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. देवदत्त.